प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी वनमंत्री गणेश नाईक यांची उपस्थिती। साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचे 39वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात श्रद्धा भक्तिभाव याने संपन्न होत आहे। काल 12 तारखेला भक्तांनी मोठ्या उत्साहाने बाबांचे दर्शन घेतले। सबका मालिक एक असा संदेश देणारे आणि भक्तीचा भाव जागृत करणाऱ्या बाबांच्या दर्शनाला 30,000 भाविक आले होते। वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी आज गुरुवारी पहाटेपासून भक्तांचा ओघ सुरू होता। यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बाबांचे दर्शन घेतले आणि राज्यात सुख समृद्धी नांदो, नागरिकांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली। यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, धनंजय सिंग, साई सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरीम माळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव आदी उपस्थित होते। खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षित करणार कैलासवासी भलीबाई नैबागकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर। आता संजयजी केळकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेत, तर आता भलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली हे ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालवून ठेवत आहेत आणि भविष्यकाळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच एक वातावरण राहील असं माझा विश्वास। सर, बाबाचं दर्शन घेतलं तुम्ही, काय मागणं मागली? बाबाचं दर्शन घेतले ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशी प्रार्थना केली। वेगळ्या बाब असे की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तराच्या नेतृत्वानं महायुतीमध्येच त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे। पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे। त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील, सर्वार्थानं चालू राहील। देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल। फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याच्याकरता मी त्यांचा मोठा सहकारी म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडेल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एमडी हा अंमली पदार्थ विकणाऱ्या 4 आरोपींना अटक, 1 किलोपेक्षा जास्त माल जप्त. मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात मेफेड्रॉन एमडी या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना ताब्यात घेऊन 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाच्या एमडी या अंमली पदार्थासह 2,24,75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पोलीस आयुक्त ठाणे यांनी अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे श्रीकांत पाठीक व पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे श्री अमरसिंह यादव यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे श्री रवींद्र दौंडकर यांच्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल मस्के यांनी विशेष मोहीम राबवली होती. दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी पोहवा अमित सकपाळ यांना प्राप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी 6:20 सुमारास MTNLच्या कार्यालयासमोर चरई नौपाडा ठाणे या ठिकाणी इसम नामे एक इम्रान उर्फ बब्बू खिजगहार खान वय 37 वर्ष, वकास अब्दुर्रब खान वय 30 वर्ष, ताकुद्दीन रफिक खान 30 वर्ष, 4 कमलेश अजय चौहान वय 23 वर्ष, सर्व राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 2,14,32,000 रुपये किमतीचा एकूण 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच या गुन्ह्यात वापर केलेल्या 4 चाकी वाहनासह एकूण 2,24,75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. हा अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण कोण सहभागी आहे याबाबतचा तपास सुरू आहे. अटक आरोपी यांची दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी पावतो पोलीस कोर्ट कस्टडी रिमांड मंजूर आहे. अटक आरोपी यांच्यापैकी 2 आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध मध्य प्रदेश राज्यातील विविध पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत. पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून 4 इसम ठाणा येथे एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ACP दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. दिनांक 3/11 रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर 3 असे 4 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2,24,00,000 इतकी आहे. इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंदसौर मध्य प्रदेश येथील आहेत. यांच्यावर पूर्वी 7 आणि 2 असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ता विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड हा 15/11 आहे. या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एमडी मेफेड्रॉन जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला, त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते, या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा कोणी त्यांना मदत केलेली आहे, सहाय्य केलेले आहे, त्या अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत. त्याची बॅकग्राऊंड काय आणि कुठे सप्लाय केलेलं आहे? इम्रान खान हा राहणारा मंदसौर मध्य प्रदेश येथील आहे. शरीरविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. अजून त्यानं कुठं एमडी किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का, इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का, याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे. कुठून आणलेलं आहे का? प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचे निष्पन्न झालेलं आहे. 2 महिन्यात सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ.
येत्या 2 महिन्यात ठाणे महापालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा निर्णय आमदार संजय केळकर, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अनेक मागण्या प्रलंबित असून अनेक सफाई कर्मचारी देखील वारसा हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार आमदार संजय केळकर यांनी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी श्री केळकर यांच्यासह मुख्यालय उपायुक्त श्री गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंड उपस्थित होते. या बैठकीत येत्या 2 महिन्यात वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात येईल, असे श्री गोदेपुरे यांनी आमदार केळकर यांना सांगितले. अनुकंपा तत्वावर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसात पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या विषयावरही बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष दत्ता घुगे, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी वर्गाने श्री केळकर आणि महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले. ठाण्यात 7 डिसेंबरपासून 12वी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा. परीक्षा सरावामुळे आत्मविश्वास वाढून विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटी आणि उणिवा कळतात. या उद्देशाने आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने सलग 13व्या वर्षी 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबरपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढण्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्यास सवय लावण्यास आणि वेळेचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ही सराव परीक्षा 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी सायन्स विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र, 14 डिसेंबर रोजी रसायनशास्त्र आणि बुक कीपिंग, 21 डिसेंबर रोजी गणित आणि ओसी, 28 डिसेंबर रोजी सायन्स विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र आणि कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा SP या विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्व पेपर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहेत, असा निश्चित करण्यात आला आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळील महाराष्ट्र विद्यालय हे परीक्षा केंद्र आहेत. सराव परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र वितरण समारंभ 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून या प्रसंगी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या बोर्ड परीक्षेच्या तयारीत अधिक परिपूर्णता आणावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार, मोबाईल नंबर 808-2377-711 व संयोजक संतोष साळुंके, मोबाईल 9022056060 यांनी केले आहे.